मल्टिप्लिकेशनच्या पण आपल्या भरपूर व्हिडिओ झालेल्या आहेत. त्याचे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की बघा. ओके, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली अबॅकस कीटवर मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके, मग आपण आज डिव्हिजन शिकतोय. मग डिव्हिजन आपण आपल्या अबॅकस कीटवर करणार आहेत. आजची सगळी एक्झाम्पल मी इकडे राईट केलेली आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 564 डिवायडेड बाय 12. म्हणजेच आपल्याला 12 ने 564 ला डिव्हिजन करायचं आहे. ओके, आपण आपल्या अबॅकस कीटवर हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. 564 हा आपला डिव्हिडंड आहे. मग तो आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचा आहे. ओके, ऍड करूया आपण. ऍड केला आपण आणि आपला 12 हा डिवायझर आहे. डिवायझर म्हणजेच आपल्या 12 ने याला डिव्हिजन करायचं असतं या नंबरला. ओके, फर्स्ट नंबर काय आहे आपला? हा किती आहे? 50. किती आहे हा? 50. मग येतात का 50? 12च्या टेबल मध्ये 50 येत नाही. मग आपण हे टू रोड बघू. 56. 12च्या टेबल मध्ये 56 येतात का? तर ते बघूया आपण. तर 12च्या टेबल मध्ये 56 येत नाही. मग आपण 50 घेऊया. 50 पेक्षा स्मॉल नंबर कुठला आहे आपण बघूया. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 50, 60. 12 5 जा 60 तो बिग नंबर झाला. मग 12 4 जा 48, 12 4 जा 48. मग आपल्याला 48 किती करायचे आहेत? लेस करायचे आहेत आणि ऍड किती करायचे आहेत? 4. इकडे आपण आन्सर ऍड करतोय आणि लेस आपण 48 करूया. ओके, 40 लेस केले आपण. आता आपल्याला लेस 8 करायचे आहे. लेस 8 केले आपण. ओके, आता आपल्याकडे किती आहेत? हे किती आहेत? 84. 84 आहेत आपल्याकडे. तर 12च्या टेबल मध्ये 84 येतात का ते आपण बघूया. तर 7च्या टेबल मध्ये 84 येतात. 12 7 जा 84. 12 7 जा किती? 84. मग 12 7 जा मग 7 आपण ऍड करूया. 7 ऍड केले आपण आणि लेस आपण 84 करूया. लेस आपण 84 केले. इकडे आपलं 0 आलेलं आहे. आन्सर आहे आपलं हे. आन्सर काय आहे आपलं? 47. 47 आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करू. आन्सर आपण राईट डाउन
किती 36 मग 12 3 जा मग 3 आपण ऍड करूया आणि लेस 36 करूया 30 आणि हे लेस 6 आपण केले. आता आपल्याकडे किती आहेत हे 96 मग 12 च्या टेबल मध्ये 96 येतात का ते आपण बघूया. तर 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48 12 5 जा 60 12 6 जा 72 12 7 जा 84 12 8 जा 96 येतात 12 च्या टेबल मध्ये. 12 8 जा मग 8 आपण ऍड करूया आणि लेस 96 करूया. केले आपण. आपलं आन्सर आलेला आहे. इकडे आपले 0 आलेले आहेत. आन्सर आहे आपलं 38 आपण ऍड करूया. 38 आपण ऍड केलं. आन्सर राईट डाऊन करूया. 38 आन्सर राईट केलेला आहे आपण. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 912 डिवाइडेड बाय 12. ओके हे एक्झाम्पल आहे आपलं 912 आपला डिव्हिडंड आहे. मग तो आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करू. ऍड केला आपण. आता आपल्याकडे किती इकडे आहेत 9. मग 12 च्या टेबल मध्ये 90 येतात का ते आपण चेक करूया. तर 12 च्या टेबल मध्ये 90 येत नाही. मग इकडे आपल्याला किती आहे मग आपण किती घेणार 91. तर 91 पण येत नाही. मग आपण 90 पेक्षा स्मॉल नंबर घेऊया. 90 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला आहे आपण बघूया. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48 12 5 जा 60 12 6 जा 72 12 7 जा 84 12 8 जा 96. हा 96 चा मोठा झाला. मग 12 7 जा 84 7 जा मग 7 आपण ऍड करतोय आणि लेस 84 करूया. 84 लेस केले. आता आपल्याकडे किती राहिले 72. तर 12 च्या टेबल मध्ये 72 येतात का ते आपण चेक करूया. तर 12 च्या टेबल मध्ये 72 येतात. 12 6 जा 72 12 6 जा किती 72. मग 6 आपण ऍड करूया आणि लेस 72 करूया. लेस 72 केले आपण. इकडे आपलं 0 आलेला आहे. 72 हे आपलं 76 हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेलं आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 624 डिवाइडेड बाय 12. हे एक्झाम्पल आहे आपलं 624 हा आपला डिव्हिडंड आहे. मग तो आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. ऍड केला आपण 624. ओके आपल्याकडे आता हे किती आहे 60. किती आहे 60. मग 12 च्या टेबल मध्ये 60 येतात का ते आपण बघूया. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48 12 5 जा 60 12 5 जा किती 60. मग 5 आपण ऍड करूया आणि लेस 60 करूया. ओके लेस 60 केले आपण. आता आपल्याकडे किती आहेत बिट 24. तर 12 च्या टेबल मध्ये 24 येतात का बघूया. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 2 जा किती आलेला आहे 24 आलेला आहे. मग 2 जा मग 2 आपण ऍड करूया आणि लेस 24
क्लिअर केलं.